घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये भावेश भिंडे हा आरोपी आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळते. भिंडे विरुद्ध 2 महिन्यांपूर्वी मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये 376चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 376चा गुन्हा दाखल असतानाही त्याने अटकपूर्व जामीन घेतल्याची माहिती मिळते. भिंडेंवर 2 महिन्यांपूर्वी हा गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्या मैत्रिणीने पोलिसात तक्रार दिल्याची माहिती मिळते. घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगचा मालक भावेश भिंडे आहे. दुर्घटनेनंतर त्यांच्या विरुद्ध मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. त्याला या प्रकरणी 6 कोटींचा दंड ठोठावला आहे. आता भिंडे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे. घटनेनंतर भावेश भिंडे फरार आहे. त्याच्या विरुद्ध या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा भावेश भिंडे मालक आहे. त्याच कंपनीचं होर्डिंग घाटकोपरमध्ये लावलं होतं. होर्डिंग पडल्यानंतर पोलिसांनी भिंडे विरोधात गुन्हा दाखल केलाय. त्याचं घर मुलुंड येथे असल्याची माहिती मिळते. घटनेनंतर त्याचा फोन देखील बंद आहे. फरार भिंडेंचा पोलीस शोध घेत आहेत.